मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, गेले 2 महिने आमचा भरपूर वेळ कशामध्ये जातो, यार आता कुठली डील सगळ्यात चांगली चालू आहे. तुम्हाला खरं सांगतो, सगळ्या फोनचे प्राइसेस इतके वाढलेत आणि मला लिटरली रोज ईमेल्स येतात, फोन्स येतात लोकांचे, अरे कुठला तरी चांगला फोन सजेस्ट कर ना. कुठला फोन सजेस्ट करू मी? सगळ्याचे प्राइसेस असे वेड्यासारखे वाढलेले. पण आता एक जबरदस्त डील माझ्या हिशोबाने दिस इज वन ऑफ द मोस्ट अंडर रेटेड डील्स इन स्मार्टफोन्स. आता काही फोन्स लॉन्च झालेले आहेत, त्यांची नावं मी तुम्हाला सांगणार आहे. आत्ता लॉन्च झाले 1 महिन्याभरापूर्वी आणि त्यांची प्राइस आहे 60,000, 62,000, 55,000. ते डायमेन्सिटी 7300 7 Gen 4 या प्रोसेसरवरती येतात. लिटरली 2 वर्षापूर्वी 7300 जेव्हा आलेला ना, तेव्हा तो 20, 25, 22, 23,000 ह्या प्राइस रेंजमध्ये त्या चिपसेटचे फोन मिळत होते आणि आता त्याचीच प्राइस 50,000च्या वरती झाली आहे. पण हा एक असा फोन आहे ना माझ्या हातात जो 37,000ला आहे, डायमेन्सिटी 8350 वरती येतो. इट इज क्रेझी. आणि फक्त परफॉर्मन्स नाही, ऑल राऊंड जर का मी म्हणायचं झालं ना, आता डिस्प्ले बद्दल बोलूया. 6.59 इंचचा 1.5K रेझोल्युशनचा AMOLED डिस्प्ले, 120 हर्ट्ज फास्ट रिफ्रेश रेट आहे, ब्राईटनेस जबरदस्त आहे, IP69 सर्टिफिकेशन येतं याच्यामध्ये, म्हणजे डस्ट आणि वॉटर रेजिस्टंट आहे कम्प्लिटली. पावसाळ्यात मान्सून मध्ये वापरताय, उन्हाळ्यात डस्ट असतील, काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. म्हणजे जबरदस्त डिस्प्ले. परफॉर्मन्स बद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर डायमेन्सिटी 8350 आहे, बेस व्हेरियंट 8GB रॅम 256GB चा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा UFS 3.1 स्टोरेज टाईप आहे, LPDDR5X रॅम टाईप आहे. विचार करा, 6000 mAh ची बॅटरी, बॅटरी सुद्धा मोठी आहे, 2 दिवस आरामात जाईल तुम्हाला. 80 वॉट चार्जिंग सुद्धा आहे. ड्युरेबिलिटीच्या बाबतीत म्हणजे लिटरली मेटल ग्लास सँडविच डिझाईन आहे. मागच्या बाजूला ग्लास येतं, पुढं ग्लास येतं अँड मेटल फ्रेम येते आणि ग्लास सुद्धा तुम्हाला गोरिल्ला ग्लास 7i चं प्रोटेक्शन मिळतं. म्हणजे ड्युरेबिलिटीच्या बाबतीत सुद्धा जबरदस्त आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट असते, कॅमेरा कसा आहे. कॅमेरामध्ये तुम्हाला टेलिफोटो मिळतो, तो सुद्धा 3.5x 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटो, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड मिळतो तुम्हाला. आणि सेल्फी मध्ये सुद्धा 50 मेगापिक्सेलचा ऑटो फोकस कॅमेरा मिळतो. हा 37,000 तुम्हाला जबरदस्त कॅमेरा देतोय. रेअर आणि फ्रंट व्हिडिओग्राफी मध्ये 4K वगैरे शूट करू शकता, ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम्स. दुसरी गोष्ट म्हणजे कलर OS, वन ऑफ द बेस्ट OS तुम्हाला मिळते. म्हणजे हा लॉन्च झाला तेव्हा 3 वर्षाचे मेजर अपडेट्स मिळत होते आणि Android 16चा अपडेट ऑलरेडी आलाय, त्यामुळे तुम्हाला आता 2 वर्षाचे अजून अपडेट्स याच्यावरती मिळणार. सो इव्हन दॅट इज ग्रेट. आणि कलर OS फीचर्सच्या बाबतीत, AIच्या बाबतीत, सगळ्याच्या बाबतीत, स्मूथनेस वापरण्याच्या बाबतीत इट इज वन ऑफ द बेस्ट UI आउट देअर. बरं, तुम्हाला फोनचं नाव सांगतो. हा आहे Oppo Reno 14. आत्ता म्हणजे हा मागच्या वर्षी जुलैमध्ये लॉन्च झाला, दरवर्षी 2 लॉन्च करतात. आत्ता यांचा Oppo Reno 16 आलाय. तो कितीचा आहे माहिती का? 62,000चा आहे. तो 7 Gen 4 वरती येतो, ज्याचा AnTuTu स्कोर सिमिलर येतो. त्याच्या खाली Oppo Reno 16C लॉन्च झालाय, तो 7300 वरती येतो. 52 का 55,000ला तो फोन आहे. त्याचा AnTuTu स्कोर 1 मिलियनच्या पेक्षाही कमी येतो. हा तुम्हाला फोन 37,000ला मिळतोय, 37,000ला. आणि परफॉर्मन्स तुम्हाला 60-65,000च्या फोनची देतोय, जे आता जे लॉन्च झाले. आणि सेम ब्रँडचा Oppo Reno 16 बद्दलच, म्हणजे Oppo Reno 16 वर्सेस Oppo Reno 14 हे तुम्हाला सांगतोय. दिस इज एक्सलेंट. म्हणजे 1-1.5 वर्षापूर्वी किती फरक होता. थँकफुली Oppoने ह्यांचे प्राइसेस आता वाढवले नाहीत आणि फ्लिपकार्टच्या सेलमध्ये हा मिळणार. मी टॅग करतोय. जर का तुम्हाला फोन घ्यायचा असेल ना, आता घ्या, कारण की हा सुद्धा मला नाही वाटत जास्त दिवस या प्राइसला राहणार आहे. हा एक खूप अंडर रेटेड फोन आहे आता आणि ज्या प्राइसला मिळतोय ना, वर्थ एव्हरी रुपी, हे मी तुम्हाला नक्की सांगतो. म्हणजे तुम्हाला काय करायचं माहिती का, तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की टॅग केलेला घेऊन टाका. पण आपल्या मित्रांना, फॅमिलीमध्ये, आई वडिलांना ज्यांना सुद्धा फोन चांगला एक घ्यायचा आहे ना, त्यांना प्लीज हा रिकमेंड करा, हे शेअर करा हा व्हिडिओ, म्हणजे त्यांना सुद्धा कळेल चांगला फोन मिळेल. म्हणजे मी गेले 2-3 महिन्यापासून इतक्या व्हिडिओज मध्ये सांगतोय ना, की तुम्हाला जर का फोन घ्यायचा आत्ता घ्या. आय होप या व्हिडिओचा फायदा झाला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.